नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती भोसले. विश्ववाणी टॅरोट मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणेच आताही आपण घेऊन आलो आहोत सोमवारपासून 10 ऑगस्ट पासून 16 ऑगस्ट पर्यंत तुमच्यासाठी विश्वाचा संदेश किंवा तुमच्याशी ज्या कनेक्टेड दैवी ऊर्जा आहेत त्यांच्याकडून तुमच्यासाठी काय संदेश आहे या टॅरोट कार्डच्या माध्यमातून. तर सगळ्यांनी जस्ट डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि आता आपण कार्ड शफल केल्यानंतर ए आणि बी असं कार्ड काढणार आहोत. तर ए आणि बी कार्ड मधलं ए किंवा बी असं चॉईस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की तुम्ही काय निवडलेलं आहे. आणि जे कोणतं कार्ड येईल तो या आठवड्याभरासाठीचा तुमच्यासाठी संदेश असणार आहे. ओके, ए आणि हे बी कार्ड. ओके, ज्यांनी ए निवडलेला आहे बी कार्ड सुद्धा साईडला ठेवूया. ओके, आणि ए कार्ड मध्ये बघूयात काय आलेलं आहे तुमच्यासाठी. हे कार्ड आलेलं आहे 4 ऑफ कप्स. बघा, थोडंसं युनिव्हर्सकडून तुम्हाला एक खूप छान अवसर दिला जातोय, पण ते घ्यायचं की नाही किंवा ते माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे कुठेतरी शंका मनामध्ये आहे. आणि समोर सुद्धा आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि असतात, पण आपण काय करतो की भविष्य काळाची चिंता करतो, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल की नाही याची चिंता करतो आणि वर्तमान खराब करतो. तर तुमच्यासाठी हाच संदेश आहे की जे तुमच्या पुढे आहे, जे तुमच्या ताटात आहे त्याचा आधी उपभोग घ्या आणि नंतर काय मिळणार आहे किंवा भविष्यात माझ्यासाठी काय लिहिलं असेल याचा विचार नंतर करा. कारण कुठेतरी तुमची एनर्जी आत्ताची तशी दाखवते तुम्ही भविष्याचा खूप जास्त विचार करताय. आणि पैशांच्या बाबतीमध्ये जर असेल तर तुम्ही पैशांच्या बाबतीमध्ये भावनात्मक कुठेतरी अडकले जाताय किंवा जे कोणी तुम्हाला मदत करताय तर त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये कुठेतरी शंका येते किंवा ही मदत मी घेऊ की नको असा विचार येतोय. खूप विचार करून मग ते पैसे घेतले जातात आणि भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही व्यवहार करताय. तर तसं न करता थोडासा विचार करून किंवा रिकन्सिडर करून तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. आणि त्याचबरोबर ज्यांचं रिलेशन असेल, प्रेम असेल, नातेसंबंध असतील तर त्यामध्ये सुद्धा कुठेतरी थोडस निराशा आहे किंवा व्यवस्थित वेवलेंथ बॉन्डिंग मॅच होत नाहीये आणि बऱ्याच वेळा डाऊट येतोय किंवा निर्णय घ्यायचा आहे पण तो निर्णय तुम्हाला त्या नात्यामध्ये घेता येत नाहीये, तुम्ही तो कुठेतरी टाळताय. पण अजूनही तुम्ही जर याच स्थितीमध्ये राहिला तर अजून जास्त पार्टनर करून तुम्हाला निराशा मिळू शकते किंवा तुमच्या नात्यामध्ये निराशा येऊ शकते या आठवड्यासाठी. तर कृपया करून ज्यांचा कोणाचा तुम्हाला राग येत असेल किंवा कोणाविषयी डाऊट असेल तर थोडंसं पेशन्स ठेवा, वेट करा आणि त्या व्यक्तीची मनापासून माफी मागा. नक्की तुम्हाला चांगलं काही ना काही चांगलं तुमच्यासाठी वाढलेलं आहे. फक्त या आठवड्यासाठी तुम्हाला वेट अँड वॉच या स्थितीमध्ये राहायचंय. तर हे होतं तुमचं ए ज्यांनी निवडला होता त्यांच्यासाठी. जरी तर बघा, दुसरं ज्यांनी बी निवडला होता त्यांच्यासाठीचं कार्ड आहे. थोडंसं नेगेटिव्ह कार्ड आहे. नेगेटिव्ह म्हणण्यापेक्षाही कुठेतरी वॉर्निंग आहे की थोडा आपण म्हणतो अहंकार, मीपणा किंवा इगो थोडासा जास्त आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांनी जरी तुम्हाला काही समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या तर तुम्ही ते ऐकत नाहीये किंवा इग्नोर केलं जात आहे. तर असं न करता थोडं समजून घ्या की समोरचा जर तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय तर ते ऍक्सेप्ट करा, त्याच्यावर विचार करा. कारण कुठेतरी मी जास्त बिझी आहे हे दाखवलं जाते अशी एनर्जी या कार्ड मध्ये आहे. हे मी नाही सांगत, हे कार्ड सांगते. तर ती एनर्जी तुम्हाला चेंज करायला लागेल. त्यानंतर बरेचसे ब्लॉकेजेस दूर होतील आणि जे तुम्हाला हवं आहे कुठेतरी तुम्हाला ते प्राप्त होण्यासाठी मदत होईल. तर थोडासा अहंकार आपण कमी केला पाहिजे आणि समोरचा जे काही सांगेल तर थोडंसं ऐकून घेऊन त्याच्यावरती विचार नक्की करा. तर हे होतं तुमचं या आठवड्याभरासाठीचं रिडिंग. जर तुम्हालाही रेझोनेट झाला असेल, तुमच्याशी रिलेट झाला असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि पर्सनल टॅरोट रिडिंग घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आपला आठवडा शुभ जाओ.